एकीकडे ईव्हीएमचा हा मुद्दा गाजत असताना महाराष्ट्रात डुप्लिकेट मतदार म्हणजे दुबार नोंदणी झालेले मतदार किती असावेत असा प्रश्न विचारला जातोय। कारण जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसा हा मुद्दा जोर धरतोय आणि यातनं एकापेक्षा एक घोळ समोर येत आहेत। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पैठणमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय। इथं 5,000 नव्हे तर जवळपास 25,000 मतदारांची दुबार पेरणी झाल्याचं उघड झालंय। आणि खरंच पैठणमध्ये असं झालंय का याचा रियालिटी चेक करण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम या मतदारसंघात गेली आणि तिथे त्यांना जो आमच्या टीमला अनुभव आला किंवा तिथे त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं। आपण पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पैठण शहरात डुप्लिकेट मतदार 2698। पैठण तालुक्यात डुप्लिकेट मतदार 23,122। डोळे चक्रावून टाकणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार यादीमधली आकडेवारी आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 25,000च्या वर नावं 2 वेळा नोंदवली गेली आहेत। ही सगळी भानगड नेमकी काय आणि कुठे झाली आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगतो। हा सगळा घोळ झालाय संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण नगर परिषदेत। पैठण शहरात 2698 मतदारांची नावं 2 वेळा नोंदवली गेली आहेत, तर पैठण तालुक्यात 23,122 मतदारांची नावं 2 वेळा नोंदवण्यात आली आहेत। पैठण नगर परिषद हद्दीत सध्या 35,722 मतदार आहेत। त्यापैकी 2698 जणांची नावं तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या यादीत आहेत। ढोरकीन, मुधलवाडी, केकत जळगाव, दाभरूळ, विहा मांडवा, बिडकीन, गेवराई बाशी, चितेगाव, सोलनापूर, आखतवाडा, पुसेगाव, वाघुंडी, तेलवाडी या गावांचा यात समावेश आहे। तालुका स्तरावरही एकाच मतदाराची नावं 2 ठिकाणी असल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत। पैठण तालुक्यातल्या एकूण 3,02,231 मतदारांपैकी 23,122 जणांची नावं 2 वेळा नोंदवली गेली आहेत। 271 ते 306 बूथवरची यादी सादर करण्यात आली। या यादीत 35,722 मतदारांपैकी 2,698 नावं डुप्लिकेट आहेत। त्यामध्ये असं आढळून आलं की पैठण शहरामध्ये जी नावं आहेत ती इतर ग्रामीण भागामध्ये आहेत आणि पैठण शहरामधली ह्या वार्डात जर असली तर पलीकडे वार्डामध्ये मतदान म्हणजे नाव आहेत। असे एकूण 2,698 मतदान आली। म्हणजे सांगायचा हा विषय की ग्रामपंचायतला जर ग्रामपंचायत जर लागली तर मतदान तिकडे करतात आणि नगरपालिका जर निवडणूक लागली तर ती इकडे मतदान करतात, दोन्हीचाही फायदा करतात। पैठण तालुक्यातल्या हजारो मतदारांची नावं मतदार यादीत 2 वेळा नोंदवल्याचे आरोप झाल्यानंतर निवडणूक विभागानं पडताळणी सुरू केली। संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब पिसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। पैठण तहसील हा शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांचा बालेकिल्ला समजला जातो। सध्या संदीपान भुमरे हे शिवसेनेचे खासदार आहेत, तर पैठण विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे आमदार आहेत। विलास भुमरे पैठणमधून जवळपास 30,000 मतांनी विजयी झाले। त्याआधी संदीपान भुमरे पैठण मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिले। पैठणमध्ये मतदार यादीचा नेमका काय घोळ झालाय ते शोधायला एनडीटीव्ही मराठीची टीम पैठणमध्ये पोहोचली। त्यानंतर जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं। सर्वात आधी आम्ही पोहोचलो विजूबाई शेषराव नलभे यांच्या घरी। आमची भेट विजूबाई यांचे पती शेषराव यांच्यासोबत झाली। विजूबाई यांची पैठण शहरातल्या नवीन कावसान आणि चांगतपुरी अशा 2 ठिकाणी नावं आहेत। तर तुमचं नाव नलभे काय? शेषराव संभाजी। शेषराव संभाजी। आणि हे नलभे विजूबाई शेषराव तुमच्या कोण? बायको आहे माझी, मिसेस आहे। इथंच राहतात का? हो, इथंच राहतात। आणि मग तुम्ही मतदान कुठं करता? इथंच करतो याला नवीन कावसान। नवीन कावसान बरोबर। आणि मग चांगतपुरीचं तुमचं नाव कसं? चांगतपुरी म्हणजे आमचं पूर्ण जो गाव होतं ते। अच्छा। मग शेवटचं मतदान कधी केलं तिकडे? बरेच दिवस झाले, तरी 4-5 वर्ष झाले असेल। पुढे आम्ही पैठण शहरातील टोकशा प्रियंका यांच्या घरी पोहोचलो। त्यांचीही हमाल गल्ली आणि नवीन कावसान अशा 2 ठिकाणी नावं आहेत। तुमचं जे आहे ना 2 ठिकाणी नाव दाखवतं, तर तुम्ही किती ठिकाणी मतदान करता? एक की 2? तिथंच आम्ही इथंच जिल्हा परिषद मध्येच करतो। तुम्ही पैठणला किती वर्षापासून राहता? आता 20 वर्ष झाली। तुम्ही इथले सून आहे का? हा, इथली सून आहे। अच्छा, 20 वर्षापासून तुम्ही इथं। आणि 20 वर्षात तुम्ही इकडे किती वेळेस मतदान केलं, तिकडे किती केलं? काय तिथे एकदाच केलंय, बाकी इथंच केले आम्ही मतदान। हमाल गल्लीला एकदा केलं? हा, म्हणजे तिकडच केलं होतं, इकडं नव्हतं केलं तेव्हा। बाकी इथंच केले आम्ही जिल्हा परिषद मध्ये। पुढे आम्ही पाटे गावात पोहोचलो।
तिथल्या सुरेश सुर्वे आणि आकाश सुर्वे या बाप लेकाचं नावही मतदार यादीत 2 वेळा आलंय, तर तेलवाडी गावातल्या अशोक कन्हेकरांचंही नाव 2 ठिकाणी आहे. सनवे आकाश सुरेश ना? सुरेश. बरं, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की सनवे आकाश, नवीन गावसान आणि पाटेगाव 2 ठिकाणी तुमचं नाव आहे. हो. बरं, कसं झालंय, म्हणजे तुम्हाला कधी माहित झालं? आता मी पहिल्यापासून मतदान पाटेगावलाच करतो, अजूनही पाटेगावलाच करतो. पैठणला मतदानच केलेलं नाही, पण नगरपालिकेत आमचं घर राहायला पैठणला आहे. बरं, ते तिथे ऑटोमॅटिक आलं नाव आहे. डॉक्युमेंट्स वगैरे घेता घेता कोण आलं होतं तुमच्याकडे डॉक्युमेंट घ्यायला? त्या लक्षात नाही एवढं. आणि मग नाव कधी घेतलंय? ते पण नाही सांगता येणार, भरपूर म्हणजे दिवस झाले त्याला. या 2-4 वर्षात? हा, 2-4 वर्षात. म्हणजे त्याच्यानंतर पैठणला मतदान झालंच नाही, इलेक्शन झालंच नाही अजून. आणि हे सुरेश तुमचे वडील समजा? हो. म्हणजे तुमचं दोघांचंही नाव दोघांचं पाटेगावला नाव पण आणि पैठणला तिकडं पण. पण तुम्ही मतदान कधी तिकडे केलंच? केलंच नाही अजून. महाराष्ट्रात आतापर्यंत पैठण आणि पालघर मधले घोळ समोर आले. मतदार यादीची फेर तपासणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मात्र मतदार याद्यांची फेर तपासणी कशी करायची यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यामुळे मतदार यादीतला घोळ निस्तरणार कसा याचा तोडगा सध्या तरी दिसतच नाही. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.